साहिबजादा फरहान यानं मैदानामध्ये जो प्रकार केला त्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं त्याच्या कंबरड्यामध्ये लाथ मारायला हवी होती अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी दिली। पाकिस्तानचा साहिबजादा फरहान यानं काल अर्धशतक झळकावलं आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन हा टीकेचा विषय ठरलेला आहे। अर्धशतक झाल्यानंतर साहिबजादा फरहाननं त्याची बॅट हवेमध्ये रायफलसारखी धरून गोळ्या झाडल्याची ॲक्शन केली। यावरून राऊतांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे। भाजपचे अंधभक्त भारतीय खेळाडूंनी कशा प्रकारे पाकिस्तानशी शेकहँड केलं नाही हे कौतुकानं सांगत आहेत अशी टीका राऊतांनी केली आहे। च्या मैदानावर पाकिस्तानी क्रिकेटपटूनं आम्हाला खिजवलं, आमच्या शहीदांचा अपमान केला, मृत नागरिकांचा अपमान केला AK-47 ची कृती करून आणि भारतीय क्रिकेट संघ शाब्दिक चकमकीत अडकून पडलेलं। सेकंड केलं नाही। पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार काय त्याचं नाव सूर्यकुमार यादव यानं म्हणे पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टनशी शेकहँड केलं नाही, त्याचं काय कौतुक मग काल ही कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहिबजादा फरहान आहे ना त्याच्या कंबरड्यात तिथेच लाथ घालायला पाहिजे। कळलं? हे सगळं या देशाला भोगावं लागतंय ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे। आणि आज संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना पाकिस्तानचा जो क्रिकेटपटू आहे फरहान त्याचं नाव न विसरता घेतलं आणि सूर्यकुमार कोण आहे असं म्हणून पत्रकारांना प्रश्न विचारतात। तुम्ही आपल्या भारतीय कॅप्टनचं नाव विसरता आणि पाकिस्तानच्या खेळाडूचं नाव मात्र तुम्हाला तोंडपाठ आहे। संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्हाला पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचे नाव तोंडपाठ आहेत आणि आपल्या कॅप्टनचं नाव तुम्ही विसरता। ज्या कॅप्टननी 2 वेळेला पाकिस्तानला धूळ चारली, पाकिस्तानचा पराभव केला, अशा कॅप्टनचं नाव तुम्ही विसरता आणि पाकिस्तानच्या प्लेयरचं नाव मात्र तुमच्या ओठावर आहे कारण तुम्हाला पाकिस्तानवर प्रेम आहे। हे जर का काल पाकिस्तान जिंकली असती तर संजय राऊत यांनी फटाके फोडले असते, संजय राऊत यांनी त्यांचं अभिनंदन करणारं ट्विट लिहिलं असतं, परंतु भारतीय टीम जिंकल्यामुळं संजय राऊत यांच्या पोटात दुखायला लागलं म्हणून संजय राऊत यांची सकाळी चिडचिड होते।